नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, काल आपण एक सिनेमाचा रिव्ह्यू केला होता, ज्या सिनेमाचं नाव, जो काल सिनेमा रिलीज झाला होता त्याचं नाव होतं नवरा माझा नवसाचा 2 आणि त्याचा रिव्ह्यू व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आणि परवा जेव्हा 19 तारखेला या सिनेमाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं तेव्हाच रात्री 9-10 वाजता फास्ट फिलिंगमध्ये शोज होते सगळे. बरेच लोक, मतलब इन्क्लुडिंग मी, असं आम्ही म्हणत होतो की बाबा काल नॅशनल डे होता सिनेमाचा आणि काल तिकिटाचे दर सुद्धा कमी होते. 99 रुपीजला काल तिकीट्स अवेलेबल होते, म्हणून हा सिनेमा हाऊसफुल जातोय की काय. बट आज शनिवारी सुद्धा परिस्थिती काही फार वेगळी नाही आहे. आज सुद्धा मॅक्सिमम शोज जे आहेत ते हाऊसफुल किंवा फास्ट फिलिंगमध्ये आहेत. आणि काल ओव्हरऑल जी काही या सिनेमाला बंपर ओपनिंग मिळालेली आहे त्याच्याबद्दल आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे. सो काल या सिनेमाने किती कमवले, ऑक्युपन्सी किती होती, कुठल्या शहरात किती ऑक्युपन्सी होती, या सगळ्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. बट हे सगळे आकडे ऐकण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की हे आकडे खरे असतीलच असा कुठल्याही प्रकारचा दावा मी करत नाही, कारण मराठी सिनेमाला ट्रेड ॲनालिस्ट नसतो. पण तरीसुद्धा तुम्हाला अंदाज आलाच असेल की पहिल्या दिवशी या सिनेमाने खूप चांगली कामगिरी केली आहे असं म्हटलं जात आहे. जे अर्ली एस्टिमेट आहेत त्याच्यानुसार या सिनेमाने पहिल्या दिवशी शुक्रवारी कमवलेत साधारणपणे 2 कोटी रुपये. म्हणजे मराठी सिनेमाला खास करून ॲडव्हान्स बुकिंग तर मी आय थिंक बऱ्याच काळ झाला असं ॲडव्हान्स बुकिंग कधीच बघितलं नाही की 2 कोटी रुपयांचं आणि प्लस करंट बुकिंग मिळून पहिल्या दिवसाचं कलेक्शन, जस्ट बिकॉज त्याच्या पहिल्या पार्टची जी पुण्याई होती आणि कलाकार जे त्यांची जी लेगसी आहे त्याच्यामुळे ऑडियन्स जे आहे ते आपसुकच थिएटरकडे वळले. सो असं म्हटलं जातं की काल या सिनेमाने कमवले 2 कोटी रुपये. ऑक्युपन्सी वाईज बघितलं गेलं तर महाराष्ट्रभर काल या सिनेमाची ऑक्युपन्सी होती 68.66%ची, ज्याच्यात मॉर्निंग शोजचे होते 47.01%, आफ्टरनूनचे 61.89%, इव्हनिंग शोजचे 72.91%, तर नाईट शोजचे साधारणपणे 83 का 93, आता इकडे आकडा देत मला दिसत नाही आहे, 83 का 93% नाईट शोजचे होते. सो ओव्हरऑल तुम्हाला अंदाज आलाय की ऑक्युपन्सी दिवसभराची होती साधारणपणे 70% आसपासची, जी मराठी सिनेमाला खरंच खूप चांगली आहे, कौतुकास्पद आहे. जर आपण टेरिटरी वाईज बघितलं तर काल मुंबईची ऑक्युपन्सी होती 71.25%ची, पुण्याची होती 70%ची, नागपूरची होती 57.50%ची, संभाजीनगरची होती 71%ची, कोल्हापूरची होती 49%, तर नाशिकची 52.75%. आणि आज शनिवार आणि उद्या रविवार असं मला वाटतंय की या सिनेमाचा फर्स्ट वीकेंड 10 कोटींच्या आसपास आरामात जाऊ शकतो. मंडळी, जर तुम्ही हा सिनेमा बघितला असेल तर जो रिव्ह्यू व्हिडिओ केलाय तो पण व्हिडिओ बघा आणि माझ्या ओव्हरऑल त्या रिव्ह्यूशी तुम्ही सहमत आहात किंवा असहमत आहात हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.